महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून अत्यंत संतापजनक आणि प्रशासनाचे वाभाडे काढणारी बातमी समोर येते। एकीकडे कोट्यवधींच्या जलजीवन मिशनच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे मात्र जनतेला थेंब थेंब पाण्यासाठी वणवण भटकवायचं। हाच प्रकार नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथे उघड झालाय। मुळेगावच्या ग्रामस्थांनी आज थेट नाशिक जिल्हा परिषदेवर धडक देत प्रशासनाला धारेवर धरलंय। हातात रिकामे हंडे आणि बाटल्यांमध्ये भरलेलं गटारासारखं गढूळ पाणी हे चित्र आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या दारातील। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगावच्या ग्रामस्थांनी आज प्रशासनाविरोधात आक्रमक आंदोलन केलं। गावात विहीर आहे, टँकरही येतो, पण त्या टँकरचं पाणी विहिरीत सोडताच ते इतकं गढूळ होतं की ते पिणं म्हणजे आजाराला आमंत्रण। यामुळे संतापलेल्या महिलांनी आज थेट जिल्हा परिषद गाठत जोरदार घोषणाबाजी केली। याविषयी मुळेगावच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषदेला इशारा दिला। तालुक्यातील मुळेगाव हे गाव आहे। या गावात 12 वस्त्या आहेत। 2 वाड्यांमध्ये आजपर्यंत विहिरीचं याच्यातलं पाणी नळाने पाणी आजपर्यंत 78 वर्षानंतर नळाला पाणी कसं येतं हे गावाला पाहता आलं नाही। आता प्रयत्न करून या गावामध्ये जलजीवन मिशनमधून 3.5 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन करण्याचा प्रयत्न झाला। एक दिवस चेक झालं आणि दुसऱ्या दिवशी कुंभमेळ्याच्या रुंदीकरणाच्या रस्त्याच्या प्रक्रियेमध्ये ती पाईपलाईन तुटलेली आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु आजपर्यंत त्या विहिरीमध्ये या सर्व माता भगिनींना 4 तास आपल्या आयुष्यातले रोज पाणी काढण्यासाठी जावं लागतं। रोज त्यांना हाताचे विकार झालेले आहेत। 4 महिलांचा त्या ठिकाणी मुलींचा मृत्यू झालेला आहे। एक आजीबाई आतापर्यंत जखमी झालेली आहे। तरी सरकार प्रशासनाला जाग येत नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी धरणे आणि इथं निदर्शने केले आहेत। आमची मागणी आहे की स्वातंत्र्य मिळालं पण कुणाला मिळालं? जवळ असलेल्या 40 किलोमीटर ठिकाणी असलेल्या या गावामध्ये जर पाणीसाठी महिलांना 1.5 किलोमीटर पावसाळ्यामध्ये सुद्धा चिखलातून जावं लागतं, त्याची व्यवस्था नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। आज आम्ही सांगणार आहोत 8 दिवसात ती पाईपलाईन दुरुस्त झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही इथं बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत। हा इशारा आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आज देत आहोत। जलजीवन मिशन अंतर्गत गावात तब्बल 3.5 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन टाकण्यात आली। कागदावर काम पूर्ण झालं, पण प्रत्यक्षात ही पाईपलाईन जागोजागी फुटलीये। कोट्यवधी रुपये खर्चूनही ग्रामस्थांच्या नशिबी खोल विहिरीवर तासनतास थांबून जीव धोक्यात घालून पाणी भरण्याची वेळ आलीये। लोकप्रतिनिधी आणि आमदार नेमके कुठे आहेत असा संतप्त सवाल विचारला जातोय। 3.5 कोटी रुपये कुठे गेले? आम्हाला प्यायला स्वच्छ पाणी मिळत नाही। गढूळ पाणी पिऊन आमची लहान मुलं आजारी पडत आहेत। लोकप्रतिनिधी फक्त मतांच्या वेळी येतात, आता कुठे गायब झाले? जोपर्यंत कायमस्वरूपी पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला। मुळेगाव पण आम्ही जसं या मुळेगावात येले एवढा वेळ आमच्या गावाला पाणीच नाही, आमच्या सासू सासऱ्यापासून पाणी नाही, मुळेगावाला पाणीच नाही आणि आता तर डायरेक्ट दुष्काळ आहे पाण्याचा। टँकर होती त्यात आम्ही ते पाणी पितो, खाली पाण्याची लगेच अशी हे होती, गढूळ पाणी होतं, पोरं सोरं प्याच्या डाळवांच्या वसुल्यात। आता नाही घाम आमच्या पोरं सोरांना, हे बाहेरच्या पोरांनी काम केलं ते खाण्यावारे जातं का दवाखान्यात घालवायचं आम्ही? हा काय करायचं? पुढे गेलं तर पोरी सुद्धा पोरांना भेटती नाही। आम्हाला पाणी नाही तर इंडायला लागतोय। कुठं पाण्याला जरी गेले तर लोक म्हणतात तुम्हाला तेव्हा नाही का वाटलं पाणी घ्यावं म्हणून। त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी टंचाईचा हा काही पहिलाच उद्रेक नाही। यापूर्वीही अनेक आंदोलनं झाली, पण प्रशासन ढिम्म आहे। आता या आक्रमक आंदोलनानंतर तरी जिल्हा परिषदेचे कुंभकर्णी झोपेत असलेले अधिकारी जागे होणार का, की मुळेगावच्या जनतेला असंच गढूळ पाणी प्यावं लागणार हेच आता पाहावं लागेल। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।